गुड मॉर्निंग गाईज. हॅलो. आज आपण तामिनी घाटामध्ये सावळ्या घाट वगैरे बघायला चाललो आहे. संडेचा आज हा प्लॅन आहे आपला. आज लवकर उठलो होतो, तरी पण थोडा लेट झालं आहे. 5:30-6 उठलो होतो, तरी पण 7-7:30 वाजले आंघोळ वगैरे करायला आवरायला. आता आपण तामिनी घाटामध्ये जाऊ. तामिनी घाटात आपल्याला काय काय बघायचं आहे, काय काय नाही, काय काय पाहायचं आहे. सॉरी, परत तो स्टोन आला आपला. काय काय पाहायचं आहे, काय काय नाही ते बघू. थोडं तिथं म्हणजे मी आत्ता रील्स वगैरे बघितले आहेत, त्याच्यावर रील्सवर दाखवतं आहे की सावळ्या घाट सध्या, पण तो ट्रॅक वगैरे आहे, चालणं वगैरे लागणार आहे थोडं. बघू काय काय येतात. तर पुढं काय काय आपल्याला सफर करावं लागतं या संडेच्या ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला मी दाखवतो. लेट्स गो. चलो. फर्स्ट स्टॉप गाईज आहे, इथे थांबलेलो आहे आता आपण थोडं ब्रेक घेण्यासाठी, कारण की खूप जास्त आपण सकाळपासून गाडी चालवतो आहे. 25-30 किलोमीटर आता सध्या आपण आलेलो आहे. 25 किलो झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता या ठिकाणी एक पाटीलवाडा म्हणून ठिकाणी, या ठिकाणी तर आपण आलो होतो. थोडा हा असा पद्धतीने त्याचा व्ह्यू आहे. हा व्ह्यू बघण्यासाठी आपण थांबलो होतो गाईज इथे. हा व्ह्यू बघून आता आपण तामिनी घाटाकडे निघणार आहे. तामिनी घाटातून आपण सावळ्या घाट या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. चलो लेट्स गो गाईज. खूप जास्त उशीर झालेला आहे आपल्याला इथे. अशा पद्धतीने गाईज आपला प्रवास चालू झालेला आहे. आतापर्यंत आपल्यामध्ये एक्साइटमेंट नव्हती, आता आपल्यामध्ये एक्साइटमेंट आलेली आहे. चला आता एन्जॉय करू तामिनी घाट, इथलचे व्ह्यूज सगळं बघूया आणि एन्जॉय करूया. खूप छान वातावरण झालेलं आहे. अरे मी इंग्लिश कशाला बोलायला लागलो, अरे मी चांगलं कशाला बोलायला लागलो. अरे बाप रे बाप. कधी मला काय होतं काय माहिती. या पुण्यात आल्यापासून असं, अरे बाबा या पुण्याकडे आल्यावर असं होते. नाही तर आपलं का, आपलं तर मग मराठीतच बोलणं चालू राहील. कधी चांगलं बोलणं येते, कधी वाईट बोलणं येते, म्हणजे खराब बोलणं येते. त्याच्यामुळं कसं आहे, थोडं मूड डिसमूड होतात. आता कसा विवेक हॉटेल तिरंगा. आता नवीन एक हॉटेल आलेली गाईच, इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असाल. तिचं नाव आहे काय, हॉटेल जलपरी म्हणून. ओळखलं का कुठून पुण्यावरून सिंहगडवरून माहोल करत आपण आता तामिनी घाटामध्ये निघलेलो आहे. कसा विषय कसा आहे तामिनी घाटामधला. आता अजून आपल्याला तामिनी घाट लागलेला नाही आहे, तामिनी घाट लागला नाही आहे आपल्याला अजून. आता थोड्या वेळानं आपल्याला काय लागणार आहे, तामिनी घाट लागणार आहे. मग आपण तामिनी घाट एन्जॉय करणार आहे गाईज. चला लेट्स गो. राज दरबार इथे एक हॉटेल आहे गाईज. या हॉटेलमध्ये मी गेलो होतो एक वेळेस जेवायला. आज आपण नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे, तरी थोड्या वेळात आपण नाश्ता वगैरे करूया. घरून आपण काय फक्त चहा पिऊन निघलो होतो. सकाळी काही बनवलं वगैरे नाही आहे. तर आता आपण कुठेतरी छान एखादी हॉटेल वगैरे बघू, तिथे आपण थोडासा नाश्ता करू आणि मग हा व्ह्यूमध्ये एन्जॉय करू. इथे बाशो रेस्टॉरंटला गाईज आपण थांबलेलो आहे थोडा नाश्ता वगैरे करण्यासाठी. आज आपल्याला खूप भारी भारी गाड्या बघायला भेटल्या इथे. या इथे हार्ली डेव्हिडसन एक आहे, आणि त्याचं बीमर हार्ली डेव्हिडसनच आहे. खूप मोठी गाडी आहे गाईज, खूप डेंजर गाडी दिसते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने गाडी दिसते. इथे आपण थोडं नाश्ता वगैरेसाठी थांबलो होतो. चलो लेट्स गो. थोडा नाश्ता वगैरे करू. इथं आलो होतो गाईज आपण. आता नाश्ता वगैरे करूया इथे नाश्ता करून आपण निघू. या ठिकाणी गाईज आपण आता नाश्ता वगैरेसाठी थांबलेलो आहे. अशा पद्धतीने ही हॉटेल आहे गाईज. तिथे आपण आता नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे करणं झाल्याच्यानंतर आपण इथून निघणार आता काय म्हणतात त्याला, सावळे घाट. इथे सावळे घाटाला जाऊया. परत सावळे घाट वगैरे करू, त्याच्यानंतर आपण निघू. खूप जास्त एकदम खास दिसते गाईज, खूप अप्रतिम दिसते. बघू शकता तुम्ही.
जास्त दुःखच्या चक्करमध्ये या हॉटेलमध्ये थांबलो होतो, पण गाड फाटलं अशा पद्धतीने गाईज आपला डोस आलेला आहे. मी टेस्ट करून बघतो कसा आहे. तर गाईज आपण थांबलो होतो, आता इथून नाश्ता वगैरे झालेला आहे. आपण आता इथून निघतो आहे. तिथून बघू शकता तुम्ही कसं नेचर दिसते. तर अशा पद्धतीने हे हॉटेल होतं गाईज. तिथे आपण आता नाश्ता वगैरे करून आता आपण आपल्या कामिनी घाटाकडे निघणार आहे. नाश्ता पण ठीक होता, बऱ्यापैकी म्हणजे चांगला होता, टेस्टी होता. असं नाही की टेस्ट वगैरे नव्हती म्हणून. जेवण नाश्ता वगैरे करून आता आपण कामिनी घाटाकडे निघू. कामिनी घाटाचा खूप जास्त पाऊस पण वाढलेला आहे. पावसाचं वातावरण थोडं मला वाटतं की खूप डेंजर आहे म्हणून. बघू काय अडचण नाही. आज आपण रेनकोट वगैरे पूर्ण पॅकअपमध्ये आलेलो आहे. अडचण तर काही येणार नाही आपल्याला बाकीची. आता थोडा पाऊस थोडा वाढला आहे खूप जास्त, म्हणजे आपल्याला सध्या म्हणजे आपण ओले होऊ शकतो. बाकी काय अडचण नाही आहे. चलो लेट्स गो, निकलते अभी. काही या वॉटरफॉलला आपण थांबलो होतो थोड्या वेळासाठी. जेवण करून नाश्ता वगैरे करून आपण निघलो होतो. त्या वॉटरफॉलला आलो होतो. आज आत्ता स्टार्ट झाला, त्याच्यामुळे खूप जास्त ब्राऊन दिसतो आहे. जेव्हा खूप जास्त म्हणजे पाणी वगैरे असेल ना, त्या टायमाला हा पूर्णपणे व्हाईट दिसतो. हा लोणावळ्याला लोणावळा म्हणतो, कामिनी घाट लागल्या स्टार्टिंगलाच हा वॉटरफॉल लागतो आहे गाईज. अशा पद्धतीनं हा वॉटरफॉल आहे. तिकडे स्टेसाठी वगैरे काहीतरी कॅबिन वगैरे पण केलेले आहेत नाश्ता वगैरे करायला. आणि इकडे रील बनवत आहेत गाईज. चलो ती गाडी वगैरे घेऊन आपण जाऊ. आता समोर काय काय बघता येईल ते बघू. बाकी काही विषय नाही. आम्हाला जोरात हात चालवा लागले. आम्हाला म्हणा असा हात चालवायला पुढं जासाल. इथून असा नजारा दिसतोय. सध्या नेमकाच पाऊस पडला आहे. आत्ता पाऊस पडला आहे, त्याच्यामुळं सगळं वॉटर जे पाणी जे आहे ते ब्राऊन वगैरे दिसतंय. अजून 1-2 पाऊस पडल्याच्या नंतर एकदम स्वच्छ पाणी वगैरे येईल. सध्या जर का तुम्ही फिरायला येत असाल तर पाण्याचे जे धबधबे वगैरे आहेत ते सध्या तुम्हाला ब्राऊन झालं, रेड कलरचे झालं असे दिसतील. जर का तुम्ही अजून ते काही दिवसानं जर का आले, समजून 1-2 वीक नंतर जर का आले तुम्ही फिरायला तामिनी घाटामध्ये, तर जे धबधबे आहेत तर ते असे मोठ्या स्वरूपात पण होतील आणि त्यांचे कलर पण चेंज होतील गाईज. चलो आता आपण निघूया समोरच्या प्रवासाकडे. लेट्स गो गाईज. कुंडलिका व्हॅली पॉईंटला आलो होतो. आता आपण इथून निघतोय, कारण की तिथे काही कॅमेरा वगैरे यूज गेला नाही आपल्याला जास्त. आपण व्हिडिओ वगैरे घेतले असते, पण त्याचं काहीच एकतर काही दिसत पण नव्हतं, घेता येत नव्हता. त्याच्यामुळं आपण तिथून काही व्हिडिओ वगैरे घेतले नाही आहे. बाकी आता आपण निघूया समोर. काही डेस्टिनेशन असलेलं मी तुम्हाला दाखवते गाईज. इथून अशा पद्धतीने ते आतला एरिया वगैरे होता तिकडे काय आपल्याला व्हिडिओ वगैरे घेतले गेले नाही. आपला मोबाईल पण ते स्विच ऑफ आता थोडं चार्जिंग वगैरे लावली होती, चार्जिंग वगैरे केली. बाकी काही नाही गाईज. आता आपण निघूया काय आहे ते बघू शकता गाईज. अशा पद्धतीनं हा व्ह्यू आहे इथंचा कुंडलिका व्हॅलीचा. सगळीकडे सिनेमॅटिक फोटो वगैरे काढायचा विचार होता. इथे फोटो वगैरे काढू. आता एन्व्हायरमेंट खूप जास्त छान झालेलं आहे. मौसम था सुहाना बडा मौसम असा विषय झालेला आहे गाईस. इथं फोटो वगैरे काढलेले आहे. फोटो वगैरे काढू म्हटलं होतं, इथं थांबलो होतं. थोडं भारी वाटत होतं हे. थोडं जुनं एक स्मारकसारखं मंदिरासारखं आहे काहीतरी. इथं आपण थांबलो होतो फोटो वगैरे काढायला. मोबाईल काढला, व्हिडिओ काढायला घेतला की लगेच पाऊस येतोय, लगेच सगळं काही बिनसून जातं आहे. नाहीतर आपण छानपैकी आता व्हिडिओ वगैरे काढला असता. तर काही व्हिडिओ काढायला घेतलं लगेच पाऊस आला, व्हिडिओ काढायला घेतलं लगेच धुकं आलं. आता म्हटलं धुकं नाही आहे काय नाही आहे, इथं आपण मस्तपैकी व्हिडिओ काढू काय छान फोटो काढू. पण काय सगळं मोसम अशा पद्धतीनं बिघडलेलं आहे पावसामुळं. चला बघू आता समोर. आपण गाडी तिकडे उभी केलेली आहे गाईस. त्या तिकडे आपली गाडी उभी आहे, कारण की इकडं गाडी आणली असती तिथे टायर बसले असते. तरी आता आपलं हे सगळं काही झालेलं
झालेला आहे सिनेरिओ. हे काहीतरी मला इथे वेगळं दिसतंय गाईस, तुम्हाला दाखवतोय मी. या झाडावर काहीतरी हा अशा प्रकारे हा विषय आहे, मला कळला नाही आहे काय. तर काय माहिती, वेगळंच वाटतंय जरा मला. एक तर ते मध वगैरे, ते मोहूळ वगैरे म्हणतात त्याला, ते तशा प्रकारे पण नाही वाटत आहे. वेगळंच आहे डिस्को डान्सर. असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला नेचरमध्ये बघायला भेटतात. हे करवंदाचं झाड आहे, आय थिंक करवंदाचं झाड आहे की अशा पद्धतीने. हे करवंदाचं झाड आहे काय काय माहीत. अशा पद्धतीने त्याला एक फळ होतं, ते बघतोय मी. समोरून तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय तिकडे. तर म्हणजे असं नेचर असतं, त्याच्यामुळं आपल्याला इकडं फिरायला आवडतं. तामिनी झालं, सह्याद्री झालं. सह्याद्रीत फिरल्याच्या नंतर एक वेगळाच एनर्जी पण येते, वेगळीच ऊर्जा येते गाईज. चलो आता आपण निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे, आपल्या गाडीकडे. आपली गाडी घेऊ आता. खूप जास्त झालं आहे आता प्रवास. व्हिडिओमध्ये एवढं दाखवता येत नाही, कारण की आपल्याजवळ सध्या आता ॲक्शन कॅमेरा नाही आहे, माईक नाही आहे. तरी मी काही सिनेमॅटिक शॉट वगैरे घेतलेले आहे, व्हिडिओ वगैरे काढला आहे. चलो लेट्स गो. ही आपली गाडी इथं उभी आहे, गाडी घेऊ. आणि इथल्या ह्या पॉईंटवर थांबलेलो आहे गाईज आपण. जो व्ह्यू पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे ते धबधबे वगैरे बघतो, तिथून देवकुंडचे वगैरे धबधबे इथून बघू शकतो आपण. नॉर्मली धुकं वगैरे थोडं कमी झालेलं आहे आता. अशा पद्धतीनं धुकं आल्याच्या नंतर परत ते पूर्ण फॉगी होऊन जातं. इथे एक बसण्यासाठी, फोटो वगैरे काढण्यासाठी पॉईंट आहे. हा एक पॉईंट आपण बघू शकतो समोर. अरे बापरे बाप, बरेच लोक येतात इथे. बरेच लोकांना माहितीही असेल हा पॉईंट, तामिनी घाट, हा रोड वगैरे. बट पावसाळ्यामध्ये इथे फिरण्याची मजा काही वेगळी. इथे आपण आता भुट्टा वगैरे खाऊ. ऑनलाईन होतं का? होईल ना. बरं, इथे आपण सध्या आता व्हिडिओ वगैरे काढू. अशा पद्धतीनं आपला तामिनी घाटचा ट्रॅक झालेला आहे. आपल्याला जिथं जायचं होतं, जिथे व्हिडिओ वगैरे काढायची, तिथं आपला मोबाईलही चालला नाही आणि तिथं काही मजा पण आली नाही काहीच. आता इथून आपण हा व्ह्यू घेऊ आणि निघू आता परतीच्या प्रवासात. 500 रुपयाचा 600 रुपयाचा आपण त्या हॉटेलमध्ये जेवण नाश्ता केला होता, पण त्याच्यापेक्षा निसर्गात जो काय म्हणतात त्याला भुट्टा खाण्याची जी मजा आहे ती तिच्या हॉटेलमध्ये पण नव्हती आली. निसर्गाच्या सान्निध्यात मस्तपैकी एन्जॉय करत आता आपण तिथून मॅगी घेऊ, मॅगी पण खाऊ. फक्त 50-100 रुपयामध्ये काम झालेलं आहे. इथं 500 रुपये लागले, पण मजा नाही आला जसा पाहिजे झाली का. इथं आपण भुट्टा वगैरे खाऊ. इथं आपण आता आपले शूज वगैरे क्लीन करण्यासाठी आलो होतो. थोडा हा एक व्ह्यू पॉईंट होता. आपण असं काही विशेष ठिकाणी गेलो नाही आहे. बस तामिनी घाटामध्ये जे काय थोडे धबधबे वगैरे लागतात, थोडे वॉटरफॉल लागतात, ते बघते. एवढं बघून आपण आता जाऊया, कारण की आपल्या शूजमध्ये थोडं चिखल वगैरे झाला होता, त्याच्यामुळं आपण ते क्लीन करण्यासाठी ते थांबलो होतो थोडं. ते करून आपण निघूया स्ट्रेट घरी जाऊ. खूप दमलो आहे आता, 2-2:30 वाजले आहेत, कारण की खूप जास्त उशीर पण झालेला आहे. आता डायरेक्ट घरी जाऊ. घरी गेल्याच्या नंतर जेवण वगैरे बनवूया. लेट्स गो. मी काही सिनेमॅटिक, काही टाईम लॅप्स वगैरे टाकतो या व्हिडिओमध्ये, ते पण तुम्ही बघून घ्या समोर. स्टे ट्यून, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बऱ्याचशा लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे आपलं यूट्यूब चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करा, काय वाटतंय काय नाही. थोडा आवाजाचा वगैरे, माईकचा वगैरे इश्यू आहे, तोही आपण रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर. ते झाल्याच्या नंतर चलो जाऊया आता